रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये अचानक ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस कोसळला। अवघ्या काही वेळामध्येच संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप आलं आणि रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले। या पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून गावात पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे। सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। रायगडच्या माणगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसामुळे लोणेरे विद्यापीठाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय। विद्यापीठ परिसरात जवळपास 2 फुटांपर्यंत पाणी साचले असून रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत आहे। विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आहे। रायगड जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातल्या 28 पैकी 23 धरणं ही 100% भरली आहेत। धरणांमध्ये एकूण 95% साठा सध्या आहे। पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत आणि सध्या धरणामधून मोठ्या क्षमतेनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पाऊस कायम राहिल्यास लवकरच इतर धरणं देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।